जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. जय गुरु. आज 10 राजेश तुम्ही म्हणता. हो, चालेल. हा, उघडतो मी. पहिले 10 श्लोक तुम्ही म्हणा, मग पुढचे 10 सुखदा म्हणेल, बर. पुढचे 10 दीपाली. ठीक आहे, दिसतंय, वाचा, सुरू करा. नाही आलं अजून. अजून आला नाहीये. म्हणजे हे केलेलं आहे मी, पण ते पिकअप का होत नाही कोण जाणे. दिसतंय का सगळ्याला का मलाच दिसत नाहीये? ते नसेल दिसत एखाद्याच, कारण ते नाही, अजून दिसत नाहीये. मला दिसत नाहीये. समजत. हा. मला पण दिसत नाहीये ते. मला वाटतं हम्म. आमचं सिग्नलचा जरा प्रॉब्लेम आहे की काय जरा. हा, दिसलं हा, आता. आता आला ना. हा. हा. ओम श्री परमात्मने नमः. अथ दशमोऽध्यायः. श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमार्दिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः यो मामजमनादादीन् च वेत्ति लोकमहेश्वरम् सम्मूढः सह मर्त्येषु सर्वपापैः प्रमच्युते बुद्धिर्ज्ञानमसम्मोहम् क्षमा सत्यदमः शमः सुखं दुःखं भवाभावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमः प्रजाः एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तः क्षमां यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. हा, ठीक आहे. प्रॅक्टिस लागेल अजून थोडी. हो हो. अं, सुखदा. हा. हो, जय गुरु सर. तेषामेवानुकम्पार्थ ज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद्रुतं मन्ये यन्माम् सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवः दा- स्वयमेवात्ममा दानवाः दीर्घ आहे ना? विदुर्देवान् दानवाः स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तमः भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याः हा, ह्यात्म हे परत परत म्हणा. हे वक्तुमर्हस्य शेषेण महर नाही.
वक्तुमर्हस्य आहे ते. र आधी घ्यायचं आहे, हो. म नंतर. वक्तुमहर्स्य हा, महर्स्य हा. असंच आहे ना महर्स्य नाही नाही. मर वक्तुमर्हस्य मर शेषेण. मर्ह ते तो कसा आहे, वक्तुम हा शब्द आहे आणि हा र अर्हस्य पहिला हा आहे ना वेगळा अर्हस्य हा वेगळा शब्द आहे आणि तो म आणि अचा म झाला. वक्तुमर्हस्य हा, असं आहे ना असं. वक्तुमर्हस्य हम्म. बरोबर आहे सर हो हो. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूति विभूतिभिर्लोका हा, हा. लोकानिमा त्वं व्याप्य तिष्ठसि बरोबर. बरोबर आहे सर कथं विद्यामहं योगिन् स्वां सदा परिचिन्तयन् केषु 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 च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिर् कसं म्हणायचं सर हे तृप्तीर नाही असंच आहे ना का, नाही तिरी तृप्तिर्हि. हा भूयः कथय भूय तृप्तिर्हि. शृण्व शृण्वतो नास्ति मे मृतम् श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यत प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च हम्म. ठीक आहे. जय गुरु जय गुरु. तुम्हाला पण प्रॅक्टिस लागेल. कोण हो म्हणताय हो सर पुढचं? दीपाली म्हणते. हो चालेल ऐक. हा, आदित्यानमहं विष्णु ज्यो ज्यो ज्योतिषां हा, हा. रविरुरंशुमान् विष्णुर. विष्णु नाही नाही नाही. र आहे आदित्य ना. आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां विष्णु अच्छा बरोबर हा, रफार आहे बरोबर ना. हा बरोबर आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहं पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः महर्षिणां भृगुरहं गिरमास्मै गिरा गिरा केकमक्षरम् नाही नाही, हे जरा गिरा परत म्हणा वाक्य, पूर्ण वाक्य. महर्षीचा शी दीर्घ महर्षिणां नाही, दीर्घ आहे, शी दीर्घ आहे. महर्षिणां अहं. सॉरी महर्षिणां महर्षी भृगुरहं नाही नाही. महर्षीणां भृगुराम शी दीर्घ करायचा. ओके महर्षीणां भृगुरहं गिरा गिरां सम्येकमक्षरम् हा. गिराम यज्ञानां एक एक जपयज्ञो एक मिनिट. गिराम अस्मी एकम अक्षरम असं आहे ते. त्यामुळे गिरामस्म्येक अक्षरम. ओके गिरामस्मेकमक्षरम् बरोबर आहे हो हो. यज्ञानां जपयज्ञोऽसि यज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवणसमश्वानां अहं. विद्धि माममृता उच्चैश्रव उच्चैः श्रव. उच्चैश्रवसमश्वानां हा. विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपं युधानामहं वज्रं
धेनूनामस्मि कामधुक् प्रजनाश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनंतश्चास्मि नागानां वरुणो या ते मध्ये मध्ये ना ते हे येतं ना ते हे होतंय. हो एक कंट्रोल्स कुठे आहेत गेलं हा, हा हो. कंट्रोल कुठे हो, गेलं नाही एक मिनिट हा वरुणा हम्म पुन्हा सर्पाणामस्मि वा सुखी की असं म्हटलं ना हा तसं न करता हा सर्पाणामस्मि वा सुखीः असं म्हणायचं. म्हणायचं का वा ओके सुखीः ओके कारण इथं विसर्ग शेवटी आलाय ना त्यामुळे विसर्ग त्याचा हा हा मग ते ओढलं तर चालतं ओके. हो हो हा अनंत अनंत अनंतश्चास्मि नागानां वरुणो वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं प्रह्लादाश्चास्मि दैतानां कालः कलयतामहं मृगाणां दैत्यानाम च मृगेन्द्रोऽहं दैत्यानाम आहे हा कल दैत्यानाम् ओके प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः ऐकून येत कलयतामहं मृगाणां सॉरी प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम कालः ऐकू येत आहे का तुम्हाला करण मला ऐकू नाही येत हो आहे हो येतंय दीपालीचं. मला ओके येतंय ऐकू येतंय. येतंय सर. मृगाण ओके मृगाणां च मृगेन्द्रोः वैनतेयश्च पक्षिणां पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि श्रोत्रसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्यानां वादः प्रवदतामहम्. ठीक आहे कोण म्हणेल पुढचं. मी प्रयत्न करू. सर 28व्या जयमाला. श्लोकात आयुधा राहिला का? आयुधा आहे ना तो शब्द. काय 28वा श्लोक हा हा बरोबर बरोबर आयुध आहे पाहिजे बरोबर आ राहायला बरोबर गेलाय तिथे. आ हा राहिलाय आ राहिलाय हा बरोबर बरोबर हा हा बरोबर हम्म. ते मी विचारच करत होतो की असं का म्हटलं हिने हा कारण तो हे पण त्या मगाशी म्हणत होते म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं. हो नाही तेव्हाच बरोबर माझ्या बरोबर लक्षात आलं ते. हो 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 हा ठीक आहे जयमाला म्हणतेस तू हा हो हो. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाह मुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा बृहत्साम तथा नाम गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः द्युतं छलयतास्मस्मि तेजस्विनामहम् जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहम् वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशनो कविः मुशना दण्डो दमयता मुशना कवी. हम्म, बरोबर नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यस्यान् मया भूतं चराचरम् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ठीक आहे तू यद तू यद तू विभूत. तू
तू तू लांब म्हणजे दीर्घ म्हणायचा. एष तू उद्देश तू उद्देशत तू उद्देशत असं. एष तूद्देशत प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद् विभूति मत्सत्वं श्रीमदुर्जित मेव वा तत्तत् देवा देवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकाशेन स्थितो जगम्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः। ठीक आहे. मुद्दाम आज मी म्हणजे जे नेहमीचे ज्यांना सवय त्यांना नाही सांगितलं, कारण नाही तर मग आपण फक्त ऐकतच राहू. असं नको व्हायला. हम्म. हम्म. हे बघा. झालं. 14वा झाला होता ना आपला, मला वाटतं देव आणि दानव जाणत नाहीत. आणि मग दीपालीने बरेच प्रश्न विचारले होते, असं झालं होतं नाही का? हा. हा, पण तू जो प्रश्न विचारला तो शेवटचा ग्रुपवरती टाकला, ते मला म्हणजे बरं वाटलं. म्हणजे आणि जसं मी म्हटलं ना की कृष्ण हा म्हणून त्याला पूर्णावतार मानलं जातं, कृष्णालाच. बाकी विष्णूच्या कुठल्याच अवताराला पूर्णावतार म्हणत नाही. कारण कृष्णाने बाकीचे जे आहेत ना ते सगळे विशिष्ट विशिष्ट पर्पज आहे. म्हणजे जसं वराह अवतार आहे, त्याचं पर्पज होतं हिरण्यकश्यपूला म्हणजे प्रल्हादाची रक्षा करून हिरण्यकश्यपूचा नाश करणं. आधी म्हणजे कूर्मावतारात त्या हिरण्याक्षाचा वध करणं. नंतर असं प्रत्येकाचं म्हणजे वामनावतारात बली, म्हणजे असं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. तो रामावतारात रावणाचं म्हणजे, पण प्रत्येक वेळेस दुष्टांचं निर्दलन आणि सत्प्रवृत्तींचं पुनर्स्थापना असं होतं. पण तेवढंच होतं. पण म्हणजे प्रत्येक जण ते वंद्यच आहेत. पण जो म्हणजे जसं मी म्हणतो की कृष्णम वंदे जगद्गुरु, गुरुरूपाने जो जो अधिकार कृष्णाला, आणि जसं बघा आता रामायणात, पूर्ण रामायणात रामाने कधी उपदेश केलेला आहे का? जसा कृष्णाने गीतेद्वारे, उद्धव गीतेद्वारे, अनुगीतेमध्ये भीष्माला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे नुसता एकटाच गीतेचा पण नाही, वेगवेगळ्या ठिकाणी जो उपदेश केलेला आहे तसा बाकी कुठल्याही अवतारात नाही का? अगदी म्हणजे रामावतारात पण नाहीये. नाही, तुम्ही शेवटी ते सांगितलं ना की विष्णू, शिव, ब्रह्मा, ईश्वर आणि सदाशिव. तर मी नंतर असा विचार केला की एक तर तो विष्णूचा अवतार आहे, पण त्यांनी मरणाबद्दल पण म्हटलंय, सृजनाबद्दल पण म्हटलंय, ईश्वराबद्दल पण हे केलंय. आणि सद्गुरु, जे सदाशिव म्हटलं होतं ना तुम्ही, सद्गुरु रूपाने अनुग्रह करणे आणि उद्धाराची इच्छा, हाही मार्ग दाखवला. म्हणजे तसं त्यांनी सगळंच कव्हर केलं असं मला जाणवलं, म्हणून मी तो मेसेज बरोबर टाकला नंतर. बरोबर. स्वयमेवात्मना आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. तर संबोधन आहे पुरुषोत्तम, हे पुरुषोत्तमा. भूतभावन म्हणजे काय की तो भूतभावन म्हणजे दोन्ही अर्थ होतात त्याचे. एकतर भावनेनेच सगळ्या प्राणीमात्रांना उत्पन्न करणारा असा, किंवा सगळ्या भूतांचं भावन म्हणजे होणं हे तुझ्यामुळेच होतं, या दोन्ही अर्थाने असा. नंतर दुसरं म्हणजे सृजनात्मक, हे भूतभावन हे सृजनात्मक झालं. नंतर भूतेश म्हणजे इथं त्यांचं सगळं ईश म्हणजे स्वामी, सगळ्या प्राणीमात्रांचा तू स्वामी आहेस. इथे भूत म्हणजे प्राणी. देव देव, नुसतंच भूत आणि प्राणी मात्र नव्हे, तर देवांचाही देव. तर देवांचाही देव म्हणजे आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे की देव म्हणजे मर्यादित शक्ती असलेले, काही दिव्य शक्ती असलेल्या देवता, ते देव नाही का, की ज्यांना ती शक्ती ही
परमेश्वराकडनंच मिळालेली असते असे ते देव. पण त्या देवांचाही हा देव जगतपते, आता इथं जगाचं पालन करणारा, पती म्हणजे परत पालन करणारा या अर्थाने, हे जगतपालका त्वम स्वयं एव आत्मना आत्मानं वेत्थ. म्हणजे आता हे सगळं तुला जाणण्याचं जे आहे हे तूच जाणू शकतोस बाबा, आम्ही तर काही जाणू शकत नाही. तुझी किती पॉवर आहे ही काही आपण म्हणजे जाणू शकत नाही, आपण कोणीही जाणू शकत नाही, नाही का? अगदी. आणि असं बऱ्याचदा होतं, म्हणजे आपल्याला एखादी मोठी व्यक्ती जी असते तिच्या आपण सान्निध्यात असतो, पण तिची शक्ती किंवा तिचं किती ऐश्वर्य आहे, नाही का, हे म्हणजे आपले म्हणजे त्यांचे सगळे पैलू हे आपल्याला कळतातच असं नाही. आपल्याला जेवढा आपला संबंध येतो त्या त्या पुरते, त्या त्या गोष्टींपुरते त्यांचे पैलू आपल्याला कळतात. म्हणजे आता अगदी उदाहरण द्यायचं झालं समजा, तर आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम, नाही का, तर त्यांचं किती म्हणजे अगदी म्हणजे शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक सुद्धा म्हणजे मला लहानपणी आणि मी प्रश्न लहानपणी म्हणजे मधल्या काळात असा प्रश्न पडायचा की हे नक्की स्पेस सायंटिस्ट आहेत की म्हणजे स्पेस आणि मिसाईल वगैरे, की ॲटॉमिक एनर्जी रिलेटेड आहेत, की म्हणजे बाकी आपले DRDO आणि याचे जे आहेत, की आणि मग नंतर मग त्यांचे बरेच विविध पैलू कळले, तेव्हा असं वाटलं की अरे म्हणजे किती पैलू आहेत या व्यक्तीकडे, नाही का असं. तर आणि असं बऱ्याच मोठ्या म्हणजे असे जे अष्टपैलू असे लोक असतात, त्यांचं आपल्याला त्यांचे सगळे पैलू कळतच नाहीत, नाही का असं. त्यामुळे आणि इथे तर हे साक्षात श्रीकृष्ण आहेत, त्यामुळे इथं अर्जुन त्याला म्हणतोय की आम्हाला तर काहीच कळणार नाही, तुझी खरी क्षमता हं, हे तूच तुला जाणू शकतोस, तुझ्याशिवाय तुला कुणीच जाणू शकत नाही. हे म्हटलेलं अगदी सत्य आहे, नाही का? यात काही म्हणजे आश्चर्य करणं म्हणजे असं काही संशय किंवा शंका घ्यायला काही जागा नाही. कारण एवढं परमेश्वराचं असंख्य ठिकाणचं त्याचं जे कर्तृत्व आणि ऐश्वर्य किंवा विभुत्व जे आहे ते इतर कोणी जाणूच शकणार. तो स्वतः त्याने सांगितलं तरच आपल्याला कळेल, नाहीतर आपल्याला कळणारच नाही, नाही का? पण मग आता आपल्याला समजून तर घ्यायचंय, म्हणून मग आता अर्जुन त्याला प्रार्थना करतोय. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः या याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. याभिः विभूतिभिः म्हणजे अशा तुझं जे वेगवेगळे पैलूच म्हणेल मी, एक एक विभूती म्हणजे त्याचा एक आविष्कार आहे असं म्हणता येईल. म्हणजे त्याचा तो गुण त्यांनी प्रकर्षाने दाखवून दिलेला आहे, बरोबर असं. म्हणून त्याला विभूती असं म्हटलं जातं. थोडं वेगळ्या याच्यात सांगतो मी, की ज्यांनी सप्तशती किंवा देवी भागवत किंवा हे वाचलेलं आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे आता आपल्यालाही बराच प्रश्न पडतो की देवी नक्की पार्वती आहे की लक्ष्मी आहे की काली आहे की सरस्वती आहे की दुर्गा आहे, नाही का? की काय काय असं बऱ्याच, नाही का, त्यात बऱ्याच गोष्टी आणि कथानक आहे. पण मग देवी त्याचं निराकरण करते की विशिष्ट प्रसंगी विशिष्टाकरता मी त्या त्या गुणांच्या म्हणजे प्रकर्षाने तो गुण दाखवते. जसं की दुष्टांच्या निर्दालनासाठी ती काली होते, म्हणजे दुर्गा आणि काली, नाही का? ज्ञानोपासक जे आहेत त्यांच्याकरता ती सरस्वती होते. तसंच तर तशा म्हणजे जसं परमेश्वराच्या जशा विभूती आहेत तशा देवीच्याही अशा म्हणजे प्रकर्षाने तो गुण जास्त प्रकर्षाने जागृत झालेला असतो, असं त्याला म्हणतात विभूती. विभूत म्हणजे विशेष ओव्हर. हा, तुम्ही पूर्वी सांगायचं ना रोल, तर तसा हो, प्रत्येक जो अवतार आहे तो एक रोल हे करायला रोल आलेला आहे. बरोबर, अगदी बरोबर तसं. तर त्याचा तो रोल आहे म्हणजे असं. हं. तर आणि तू याभी विभूतीवी अशा अ, विविध रोल्सनीच म्हणू आपण, त्वम इमान लोकान व्याप, तू सगळ्या लोकांमध्ये व्यापून तिष्ठसी म्हणजे राहतोस म्हणजे शेवटी तू नामानिराळच राहतो असाही त्याचा अर्थ आहे. ताहा दिव्याहा
इथे आत्मा नको, आत्मा पाहिजे. आत्मविभूतया ही म्हणजे त्या दिव्य अशा स्वतःच्या विभूतींनीच अशेषेण म्हणजे अशेषेण म्हणजे पूर्णपणे, म्हणजे काही बाकी न ठेवता. शेष म्हणजे बाकी, पण अशेषेण म्हणजे काहीही बाकी न ठेवता. याभिः विभूतिभिः लोकान इमाम इमान स्त्वम असं. म्हणजे इमान असं नको, ऍक्च्युअली इमाम पाहिजे इथं. त्याचं ड्रेस याची पुडी आणली मी, काय ORS ची. आहे ना आपल्या घरी. हा तर हा हा तर म्हणजे तूच या सगळ्या विभूतींविषयी, दिव्य अशा विभूतींविषयी तूच त्याचं वर्णन करू शकतोस, बाकी कोणीही करू शकणार नाही. हेच तो पुन्हा सांगतोय. म्हणजे वक्तुम अर्हसी. अर्हसी म्हणजे वक्तुम म्हणजे व्यक्त करण्यास किंवा व्याख्या करण्यास. अर्हसी म्हणजे तू. मध्यम पुरुष आहे. त्वम वक्तुम अर्हसी, तूच. आत्मविभूत ही म्हणजे तूच. अर्हसी म्हणजे योग्य आहेस, तुला अर्हता आहे किंवा योग्यता आहे, फक्त तुझीच योग्यता आहे ती, बाकी कोणाची योग्यताच नाहीये तुझ्या विभूतींविषयी असं सगळं काही सांगण्याची. असं. आणि मग इथं अर्जुन सांगतोय की मला त्या विभूती का जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे नुसतंच आपलं एक मनोरंजन म्हणून, जसं आपण सिनेमा बघतो तसं चित्रपट बघण्यासाठी मी विचारतोय का प्रश्न, तर नाही. तर तो एक विशिष्ट त्याचा उद्देश आहे, तो पण इथे तो व्यक्त करतो. कथम विद्यामहं योगिन्स त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूति च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. तर इथं योगिन, कथम विद्यामहं योगिन. तर हे योगिन म्हणजे म्हणजे तू स्वतः योगी म्हणतोय आता तो त्याला. हे योग्या त्वाम म्हणजे तुझं सदा परिचिंतयन अहम. म्हणजे बरोबर, आधी बघा सुरुवातीच्या श्लोकांमध्ये भगवान स्वतःच म्हणतात नाही का, की तू आता माझं सतत चिंतन करतोयस म्हणून. आणि मग अर्जुन पुन्हा तेच सांगतोय की मला तुझं सतत चिंतन करायचंय. सदा म्हणजे चिंतन करणारा आहे मी. आता मी असा कोणीतरी साधा नाहीये की बघितलं आणि विसरून गेलो असा. तुझं मी सतत परिचिंतन म्हणजे सतत सर्व ठिकाणी. परिचिंतनाचा शब्द सर्वदा तर आहेच, पण सर्व ठिकाणी. जिथे जिथे माझी दृष्टी जाईल, जिथे जिथे माझं मन जाईल, जिथे तिथे माझे कान जातील, सगळीकडे मी तुझं चिंतन करणारा असा मी आहे. तर त्वाम म्हणजे तुला, कथम विद्याम म्हणजे तुला मी, विद्याम म्हणजे इथं तुला मी कसं जाणू. जसं आपण गेल्या वेळेस चर्चा केली होती ना, विद धातू, विद म्हणजे जाणणे. तसं तसं मी तुला कसं जाणू. कथम म्हणजे कसं. तर कसं जाणू, कारण आता मला तुझं म्हणजे मी तुझं परिचिंतन म्हणजे सगळ्या ठिकाणी तुझं चिंतन करणारा मी आहे. पण त्या सगळ्या ठिकाणी मी तुला जाणू कसं. असं. भगवन पुढच्या याच्यामध्ये हे भगवन केशु केशुच भावेषु म्हणजे केशु केशु म्हणजे सप्तमी. कुठल्या कुठल्या भावांमध्ये, बहुवचन आहे ते, सप्तमी बहुवचन. कुठल्या कुठल्या भावांमध्ये म्हणजे इथं पदार्थांमध्ये म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की भावेषु म्हणजे दोन्ही अर्थ होऊ शकतात. भूभाव म्हणजे पदार्थ हा भाव या अर्थाने, किंवा कुठल्या कुठल्या भावनांमध्ये असं पण म्हणता येईल. कुठल्या कुठल्या भावांमध्ये असं. मया चिंत्या असी म्हणजे त्वम हे आलेलंच आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या भावांमध्ये, कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये मी तुझं कसं कसं चिंतन करू. जनार्दन म्हणजे हे जनार्दना, आत्मनः योगम च विभूतिम विस्तरेण भूयः कथय. तर आणि हे हे तू मला, हे जनार्दना,
तुझं म्हणजे आत्मना म्हणजे तुझं स्वतःचं योगम, तुझं जे योग आणि ऐश्वर्य जे आहे योगेश्वर्य, आणि तुझं विभूती. आता इथं विभूती म्हणजे काय, तर विभूतीचा दुसरा पण एक अर्थ असतो, विभूती आणि विग्रह त्याचे, की परमेश्वर हा तसा तर निरुपाधिक अव्यक्त असा आहे, पण त्याला विशिष्ट ठिकाणी त्याचं ध्यान, पूजन, उपासना वगैरे करण्यासाठी जे एक रिप्रेझेंटेशन असतं, प्रतिनिधी म्हणता येईल, विभूती म्हणजे प्रतिनिधी. तर तो प्रतिनिधी, हा म्हणजेच कुठलं समजा चक्र यंत्र असेल किंवा मूर्ती असेल, प्रतिमा असेल किंवा नैसर्गातली वेगवेगळी या गोष्टी असतील त्या सगळ्या, तर ते विस्तरेण भूयः पुनर अपि, म्हणजे पुन्हा पुन्हा, हा तर कथय म्हणजे सांग, कारण अमृतः, एक शब्द इथे गळलेला आहे, अमृतम शृण्वतः न न अस्ति, न अस्ति म्हणजे अमृताने काही माझी, इथे तृप्ती हा शब्द गेलेला आहे. तर कारण अमृत असं असतं की बाबा एकदा अमृत दिलं की अमृतम शृण्वतः तृप्तीही न असती, नाही का. कारण अमृताची एकदा, जसं आपण साध्या साध्या पदार्थांची सुद्धा एकदा चटक लागली की समाधान होतं का, नाही. तर तुझ्या ज्या विभूती आहेत एवढ्या मोठ्या, आणि एवढ्या म्हणजे आनंद देणाऱ्या आणि सर्व गुणसंपन्न अशा, तर ते जणू अमृतच आहे. आणि ते अमृत मी आता ऐकतोय, एवढं तू सांगतोयस मी ऐकतोय, तर त्यांनी माझी काही तृप्ती होत नाहीये, कारण ते अमृतच आहे शेवटी. म्हणजे चांगल्या गोष्टीची चटक लागणं हे काही चुकीचं नाहीये असं. असं तर इथं म्हणजे सॉरी, अर्जुन कृष्णाला विनंती करतोय की हे तू सगळं आता तुझं विभूतीरूपी अमृत जे आहे ते मला तू आता पुन्हा पुन्हा दे, कारण माझी काही तृप्ती होत नाहीये असं. आता हेच तुम्हाला ज्यांनी कोणी ज्ञानेश्वरी वाचली असेल ना, त्याच्यात ही उपमा खूप वेळा येते बघा, नाही का. की म्हणजे ज्ञानदेव सांगतात आणि मग म्हणजे परत परत ते म्हणतात की माझी तृप्ती होत नाही, तृप्ती होत नाही. जसं अमृताची गोडी, म्हणजे अमृताची गोडी अवीट असते, पण अमृत हे काही तृप्त करणारं नाहीये, त्यांनी तृप्ती होत नसते. असं ज्ञानेश्वरीत ही उपमा बऱ्याचदा आलेली आहे. बरोबर ना उषाताई? हो सर. हा. तसं. मग आता श्री भगवान उवाच अंतते कथयिष्यामि दिव्या इहात्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. आता इथं म्हणजे 7 श्लोकांमध्ये इथं अर्जुनाने त्याची विनंती पूर्ण केली आणि त्याचा उपसंहार, त्याचं कन्क्लुजन कसं केलं, सारांश कसा केला, की मला खूप ऐकावंसं वाटतंय, माझी की तृप्ती होत नाहीये असं. आता कृष्ण म्हणतात, भगवान म्हणतात की हंत ते कथे हंत, म्हणजे बरं आहे, आता ते, म्हणजे तुला, तव ते आत्मविभूतयः प्राधान्यतः कथयिष्यामि. आता मी तुला, ठीक आहे, माझ्या ज्या विभूती आहेत त्या प्राधान्यतः म्हणजे कशाला प्राधान्य द्यायचं, तसं तर माझ्या विभूती सुद्धा अनादि अनंतच आहेत, पण त्यातल्या मुख्य मुख्य विभूती कुठल्या ते मी तुला कथयिष्यामी म्हणजे सांगेन, म्हणजे आता पुढे मी सांगेन. ही कारण कुरुश्रेष्ठा, हे कुरुश्रेष्ठा, कुरुकुलोत्पन्ना, हा मे म्हणजे मह्यम मे म्हणजे माझा, विस्तरस्य माझ्या विस्ताराचा अंतः नास्ती. जसं आपण युनिवर्स म्हणतो, नाही का. त्या युनिवर्स म्हणजे किती आपली ग्रहमाला, सूर्य, त्याच्यात नंतर आकाशगंगा, अशा खूप आकाशगंगा, काय काय म्हणजे जसा, म्हणजे आपल्याला जसं गरगरायला होतं एवढं सगळं विचार करून, तसंच परमेश्वर म्हणजे भगवान सांगतायत की माझ्या विस्ताराचा अंतच नाहीये. पण ठीक आहे, तुला मी मुख्य मुख्य काही माझ्या विभूती ज्या आहेत त्या मी तुला सांगेन असं. आणि कशा करता, तुला जे जे दिसेल, जे जे म्हणजे
कुठलं एक ते मराठी असं गाणं होतं ना, मला वाटतं, जेथे कर माझे जुळती, नाही का असं ना. म्हणजे तर तिथे तसं म्हणजे तुझ्या कुठे कुठे एवढ्या विभूती आहे की जिथे जिथे मी तुझं चिंतन करावं आणि मी नतमस्तक किंवा समर्पित व्हावं, त्या सगळ्या तू मला सांग. म्हणजे मी आता तुला सांगेन असं, पण माझ्या तसं माझ्या विस्ताराला अंत नाहीये असं. हा दीपाली, दिव्य देवाची जेथ प्रचित बरोबर. तेथे कर तिथे ते माझे जुळती. माझे जुळते, बरोबर. तसं. हम्म. तर आता तो सांगतोय आता, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानामंत एव च. आता सगळ्यात पहिली विभूती कुठली? तर आणि हे सगळ्यात महत्वाची आहे, बाकी सगळ्या विसरल्या तरी चालतील माझ्या दृष्टीने, म्हणजे अद्वैत ज्ञानाच्या दृष्टीने. पण ही पहिली विभूती आहे, ही अजिबात विसरता कामा नये. कुठली? तर हे गुडाकेशा, म्हणजे गुड गुडाकेश याचा अर्थ मी मागे सांगितला होता, आठवतो का कोणाला? त्याला झोपला नव्हता ना तो कोणत्या तरी एका ह्याच्यात, हा म्हणून हा निद्रेवर विजय मिळवणारा. झोपलेला. झोपेवर विजय मिळवणारा ईश्वर. झोपेवर नियंत्रण. विजय झोपेवर मिळवलेला. नियंत्रण. निद्रेवर नियंत्रण. त्याला ती जी हे निद्रेवर आयुध शस्त्रास्त्र मिळवायची होती, तेव्हा तो 1 वर्ष तो झोपलाच नव्हता आणि त्यांनी कठोर ती सगळी शस्त्रास्त्र प्राप्त केली होती. आणि असंच गुडाकेश हे नाव लक्ष्मणाला पण म्हटलं जातं, कारण लक्ष्मण सुद्धा असं म्हटलं जातं की 14 वर्ष त्यांनी म्हणजे सतत राम आणि सीतेचं रक्षणाकरता तो झोपच घेतली नव्हती. आवाज गेला का? येतोय ना माझा आवाज? हो, येतोय येतोय. येतोय. हा, ठीक. ऐकू येत नाही का? नाही, बाकी सगळ्यांना येत आहे. एखाद्या वेळेस तुमची लिंक गेली असेल. त्यांचं नेटवर्क इश्यू असेल. हा, ठीक आहे. तर तसं गुडाकेशा हे अर्जुना, अहम सर्वभूताशय स्थित आत्मा. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. म्हणजे सगळ्या प्राण्यांच्या हृदयात, सगळ्या म्हणजे अगदी किडामुंगीपासून, अमिबापासून तर अगदी हत्तीपासून सगळ्या म्हणजे त्याला म्हणतात ब्रह्मादी स्तंभ पर्यंतम असं म्हणतात. हा, तर म्हणजे ब्रह्म म्हणजे परब्रह्म, तिथपासून ते स्तंभ म्हणजे अगदी निश्चेष्ट स्तंभ, अक्षरशः म्हणजे अगदी स्थिर गोष्ट. तर त्या सगळ्यांमध्ये जो आत्मा आहे तो मीच आहे. आणि अहम भूतानाम आदि च मध्यम च अंत एव हा, असं. म्हणजे मी असा म्हणजे त्या सगळ्या भूतांचा आधी पण मीच आहे, मध्य पण म्हणजे त्यांचं पूर्ण जीवन जे आहे त्या प्राणीमात्रांचं ते पण माझं रूपच आहे, आणि त्यांचा अंत पण मीच आहे. त्यामुळे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा ज्याला म्हणतात, की परमेश्वर नाही असं कुठेच नाही, नाही का सर. आणि हेच त्याचं सगळ्यात मोठी त्याची आणि सगळ्यात महत्वाची त्याची विभूती आहे. म्हणजे हे जरी लक्षात ठेवलं तर आपल्याला माझी जिथं नजर जाईल, जे ऐकेल, मग चांगलं वाईट, जसं मी मागे तुम्हाला म्हटलं होतं की अद्वैत म्हणजे काय, आपण जे जजमेंटल असतो नेहमी, हे चांगलं हे वाईट, नाही का, हे आवडतं हे नावडतं, अद्वैताच्या दृष्टीने चांगलं आणि वाईट असं काहीच नसतं. हा, त्याची प्रॉपर्टी असू शकेल की हे खारट, हे तिखट, हे तुरट असा पदार्थ, पण आपण हे वाईट झालं असं वाईट काही नसतंच, नाही का. अगदी गटारातलं पाणी सुद्धा वाईट नसतं, कारण तसं म्हटलं तर त्यात त्या गटारातल्या पाण्यावर किती जंतू जगत असतात, नाही का. त्यांच्या दृष्टीने ते म्हणजे अमृतच आहे, नाही का तसं. तर असं म्हणजे त्यामुळे अशा सगळीकडे अगदी गंगेपासून त्या अमृतापासून त्या गटारातल्या पाण्यापर्यंत सगळीकडे मी आधी मध्य आणि अंत सगळीकडे मी आहेच असं. ही त्याची पहिली विभूती. त्यामुळे कशाचाही आपण असं तिरस्कार, हेट्रेड असं कधीही करण्याची गरजच नाही, म्हणजे करू नयेच, कारण त्याचा अर्थ आपल्या मनात द्वैतभाव, हे चांगलं आणि हे वाईट असं.
असं ना. तर हे त्यांनी म्हणजे